नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 5 बालवर्ग. जागणाराला रात्र थोडी वाटते, थकलेल्याला 1 योजन लांब वाटतो. सद्धर्म न जाणणाऱ्या मूढाला संसार दीर्घ वाटतो. सद्धर्म न जाणणाऱ्या मूढास संसार दीर्घ होतो. जगात वावरत असताना जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ अथवा आपल्या समान पुरुष न लाभला तर मनुष्याने दृढतापूर्वक एकटेच वावरावे. मूर्खाची संगती चांगली नसते. मूर्खाची संगती करू नये. माझा पुत्र, माझे धन असे म्हणून मूर्ख दुःखी होतो. आपणच जर आपले नाही तर कुठला पुत्र व कुठले धन? अज्ञान हे दुःखाचे कारण होय. जो मूर्ख आपला मूर्खपणा ओळखतो तो त्यामुळे पंडित अथवा शहाणा आहे. पण जो मूर्ख आपल्याला पंडित समजतो तो खरोखरच मूर्ख आहे. स्वतःची मूर्खता जाणणारा शहाणा होय. मूर्ख मनुष्य जन्मभर जरी विद्वानांच्या सेवेत राहिला तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही. जसे पळी आमटीची चव जाणत नाही, मूर्खाला धम्माचे महत्त्व कळत नाही. जाणता पुरुष एक क्षण देखील पंडितांच्या सेवेत राहिला तरी त्याला ताबडतोब धर्म समजतो, जसा जिभेला भाजीचा आस्वाद. शहाण्याला क्षणात धम्माचे महत्त्व कळते. दुर्बुद्धी मूर्ख स्वतःच्या शत्रूप्रमाणे वागतात आणि पाप कर्म करीत असतात, ज्याचे फळ कडू असते. पापी स्वतःचाच शत्रू असतो. जे केल्याने मनुष्याला पश्चाताप होतो, ज्याचे फळ आसवे गाळत रडत भोगावे लागते, ते कर्म चांगले नाही. पश्चाताप होईल असे कृत्य करू नये. जे केल्याने मनुष्याला पश्चाताप होत नाही व ज्याचा शेवट मनाच्या प्रसन्नतेत होतो, ते कर्म करणे चांगले. कुशल कर्मातूनच सुखाची प्राप्ती होते. जोपर्यंत पापाचा विपाक होत नाही तोपर्यंत मूर्खाला पाप गोड लागते. परंतु जेव्हा पापाची फळे दिसू लागतात तेव्हा मूर्ख दुःखी होतो. पाप परिपक्व झाल्यानंतरच त्याचे कडू फळ प्राप्त होते. मूर्खाने जरी महिना कुशाग्राचे भोजन केले तरी तो धर्माचा साक्षात्कार करणाराच्या 16व्या अंशास देखील पात्र होऊ शकत नाही. वैराग्याच्या देखाव्याने बोधी प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे ताजे दूध ताबडतोब विरजत नाही, त्याचप्रमाणे केलेले पाप ताबडतोब फळ देत नाही. राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे ते पाप धुमसत राहते व मूर्खाचा पाठलाग करते. पाप कर्माचे फळ लपलेले असते. मूर्खाचे सारे पांडित्य त्याच्या अनर्थालाच कारणीभूत होते. ते त्याच्या सत्वांशांचा नाश करते आणि त्याच्या मस्तकाला खाली पाडते. मूर्खाचे ज्ञान त्याचाच नाश करते. मला गृहस्थ आणि प्रवर्जित लोकात अग्रस्थान मिळावे. मी मठाधिपती व्हावे. मी गृहस्थाकडून पूजित व्हावे अशी नसलेल्या मान्यतेची हाव धरतो. मूर्खाचा संकल्प, इच्छा व अभिमान वाढवितो. गृहस्थ त्याचप्रमाणे प्रवर्जित दोघांनीही माझेच केलेले मान्य करावे. सर्व कार्यामध्ये माझ्यावरच विसंबून राहावे असल्या खोट्या संकल्पाने मूर्ख आपली तृष्णा व अहंकार वाढवितो. मूर्खाचा संकल्प व इच्छा अभिमान वाढवितो. लाभाचा, संसारिक सुखाचा मार्ग वेगळा, त्याहून भिन्न मार्ग निर्वाण प्राप्तीचा आहे. आणि म्हणून बुद्धाच्या भिक्षू शिष्याने मानाची आकांक्षा धरू नये. उलट त्याने आपल्यात विवेक वाढवावा. निर्वाणाचा मार्ग हाच आहे. यापुढील भागात आपण पाहणार आहोत 6 पंडित वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.